चंद्रपूर जिल्ह्यातील सहाय्य विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानातून कोण कोण आमदार निवडून येतील याबद्दल सट्टा बाजारात गरमागरम चर्चा असून सट्टा बाजारातील भाव ठरले आहे। चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे किशोर जोरगेवार यांना 85 पैसे तर काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांना ₹1.15 भाव आहे। यावरून सट्टा बाजारात किशोर जोरगेवार यांना आमदार होण्याची पुन्हा संधी मिळणार असल्याचे दिसत आहे। राजुरा विधानसभा क्षेत्रात काट्याची टक्कर असून काँग्रेसचे सुभाष धुटे यांना 95 पैसे तर शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांना 95 पैसे आणि भाजपचे देवराव भोंगळे यांना ₹3 असा भाव आहे। त्यामुळे या विधानसभा क्षेत्रात सुभाष धुटे किंवा वामनराव चटप यापैकी कोणीही निवडून येऊ शकतात। वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार करण देवतळे यांना 30 पैसे तर अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोळे यांना ₹2.30 तर काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांना ₹5 असा भाव आहे। यावरून करण देवतळे हे या विधानसभा क्षेत्रात निवडून येतील असा सट्टा बाजार सांगत आहे। चिमूर विधानसभा क्षेत्रात काट्याची टक्कर आहे, कारण इथे जवळपास 85% मतदान झाले आहे। यात काँग्रेस उमेदवार सतीश वाजूरकर यांना 90 पैसे तर भाजपचे बंटी भांगडिया यांना 97 पैसे भाव आहे। यावरून सतीश वाजूरकर हे निवडून येतील अशी सट्टा बाजारात चर्चा आहे। बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी घाम फोडला होता, पण सट्टा बाजारात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना 65 पैसे, अपक्ष अभिलाषा गावतुरे यांना ₹1.90 तर काँग्रेसचे संतोष रावत यांना ₹1.95 इतका भाव आहे। यावरून सुधीर मुनगंटीवार हे निवडून येतील अशी चर्चा आहे। ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात सगळे विरोधक व पक्षातील काही विरोधक एकत्र येऊन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना हरवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तरीही विजय वडेट्टीवार यांना सट्टा बाजारात 20 पैसे भाव दिला आहे। तर त्यांच्या विरोधात कृष्णलाल सहारे यांना ₹5 भाव मिळाल्याने विजय वडेट्टीवार हे निवडून येतील असा सट्टा बाजार सांगत आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा व आमच्या अशाच नवीन माहितींकरिता आजच आमच्या ऑफिशियल खबरकट्टा लायब्ररीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर मात्र नक्की करा। धन्यवाद।